नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस सगळ्यांना आनंदी आणि आरोग्यदायी जावोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे गुरुवार, आपल्या सगळ्यांचा आवडीचा वार, खूप भरपूर सेवा करायचा वार। तर आजची आहे ही पूजा, स्वामींची पूजा। ज्यांना रोज 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृत आणि 11 माळ करायला शक्य होत नसेल त्यांनी किमान दर गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण पठण करावं। अगदी 40 ते 45 मिनिटात होतात। खूप अतिउच्च कोटीची सेवा आहे महाराजांची। तर असा हा गुरुवार, चला आपण काय केलं नैवेद्याला पाहूया। गुरुवार म्हटलं की आवर्जून काहीतरी बेसनाचं करायचं, म्हणजे बेसन घालून तिखट असू द्यात किंवा गोड असू द्यात। म्हटलं चला काहीतरी वेगळा पदार्थ करूयात। तर इथे मी गावरान भोपळा किसून घेतलेला आहे, अर्धा भोपळा आहे। आता हे जो हिरवट जास्त दिसतो ना त्यामुळे तो गावरान आहे असं म्हणते मी, कारण घेणाऱ्याने पण मला तसं सांगितलं। पांढरा जर भोपळा असेल, थोडासा पांढरट असतो तो सरकारी असतो आणि हिरवट असतो तो गावरान असतो। तो साली सकट मी जाडसर किसून घेतला, त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ, ओवा, जिरे आणि बसल इतकं बेसन घातलं बरं का। पाणी अजिबात घालायचं नाही, कारण भोपळा भरपूर पाणी सोडतो, त्यामुळे त्यामध्ये भरपूर असं बेसन देखील बसलं जातं। आपल्याला पिळून घ्यायचं नाही आहे किसल्यानंतर, आणि एकदम बारीक देखील किसायचा नाही भोपळा, जाडसरच किसायचा। ह्या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आणि तोपर्यंत आपण प्युरीची तयारी करूया। इथं 2 मीडियम साईजचे कांदे बारीक प्युरी करून घेतली। कच्चे कांदे आहेत, मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं। कढईमध्ये तेल घातलं, तेल जास्त कडक न करता त्यामध्ये कांद्याची प्युरी घातली। प्युरी परतली की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलं। आता इथे तुम्ही कांदा वेगळा आणि आलं लसूण वेगवेगळं का घातलं असं तुम्हाला प्रश्न पडेल। एकत्र पण घातलं तरी वेगळी चव येते आणि वेगवेगळं घातलं तरी वेगळी चव येते, आपल्या वेळेनुसार करायचं आहे। छान सगळं परतल्यानंतर त्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी घातली, नंतर काळं तिखट, धणे जिरे पावडर, नंतर चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घातली। सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहताल की तेल छान सुटल्यानंतर भाजीला रंग देखील छान येतो आणि चव देखील छान येते। ह्या वेळेस घालायचं आहे आपल्याला थोडीशी कसुरी मेथी आणि 2 चमचे तूप यावेळी घातल्यानंतर ह्या भाजीची चव द्विगुणित होते। एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण कसुरी मेथीवर जेव्हा आपण तूप घालतो ना ते एकदम इन्हान्स होते त्या भाजीची टेस्ट। आणि सगळं छान परतल्यानंतर त्यामध्ये घालायचे लागेल असं गरम पाणी आणि पलीकडच्या गॅसवर मी रस्सा शिफ्ट केलेला आहे। तोपर्यंत जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं त्यासाठी तेल गरम करून आपण छान असे मीडियम साईजचे कोफ्ते म्हणा किंवा पकोडे म्हणा तयार करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। ह्या पद्धतीचे कोफ्ते होतात। ह्यामध्ये आपण सोडा घातलेला नाही अजिबात बरं का। सोडा घातल्यानंतर ते तेल पण पिलं जातं आणि जास्त लूज पडतात हे कोफ्ते, त्यामुळे सोडा न घालताच आपल्याला तळायचे आहेत आणि मस्त रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आणि तोपर्यंत आपला रस्सा देखील उकळत आहे। जर तुम्हाला लगेच खायला द्यायचं असेल किंवा लगेच ताटं करायची असतील तर त्या रश्श्यामध्ये लगेच हे कोफ्ते किंवा पकोडे टाका। आणि जर वेळ असेल तर जेव्हा द्यायचे त्यावेळी अगोदर प्लेटमध्ये रस्सा घालायचा आणि नंतर हे कोफ्ते घालायचे आणि खायला द्यायचा। जर आत्ता लवकरच अगोदर घालून ठेवले तर थोडे गिळगिळीत होतील आणि तो रस्सा सगळे ते पिऊन घेतील, म्हणजे रस्सा पण खूप घट्ट होईल। त्यामुळे जेव्हा खायचे त्यावेळेसच त्यामध्ये कोफ्ते घाला। आता तेल गरम होतं म्हणून म्हटलं चला नैवेद्याचं ताट आहे, लगेच पापड पण तळून घेऊया। मस्त असे उडदाचे पापड आपण तळून घेतलेले आहेत आणि पुढची भाजी पाहूया आपण। तर तुरीची डाळ मी भिजत घातली होती डाळ कांदा करण्यासाठी। आमच्याकडे हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा केला जातो। त्यासाठी मग कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरीची छान फोडणी करून त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे थोडेसे जाडसर चिरून घातले। नंतर कांदा परतला की आलं लसूण, हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे जाडसर कुटलं होतं ते मिश्रण घालून घेतलं। सगळं छान परतलं, चवीनुसार मीठ घातलं आणि हळद घालून त्यामध्ये भिजवलेली डाळ घातली। तर डाळ भिजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालावं नाही लागायचं। आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं, ऑप्शनल आहे, शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी ही भाजी छान होते बरं का। आणि उगी थोडंसं मी अर्धी पळी पाणी घातलेलं आहे। छान मिक्स करून घेतलं आणि बारीक गॅसवरती असं झाकण घालून शिजवून घ्यायचं आहे। छान असा हिरव्या मिरचीचा डाळकांदा किंवा मिरचू म्हटलं जातं आमच्याकडे तुरीच्या डाळीच्या डाळकांद्याला बरं का, तो तयार झालेला आहे। आता आपण करत आहोत एक वेगळा प्रकार। सध्या सीझन आहे
मक्याचा म्हणजे स्वीट कॉर्नचा. तर मग त्यासाठी काय केलं, कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं, जिरेची छान फोडणी, आलं लसूण हिरवी मिरची घालून घेतली तुकडे केलेली आणि त्यात भरपूर असं कॉर्न घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. तुपामध्ये छान कॉर्न आपण परतून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला 1.5 ते पावणे 2 ग्लास पाणी आणि छान उकळी आली की घालायचा आहे 1 ते 1.5 चमचा बिर्याणी मसाला. आपण इथे कॉर्न राईस करत आहोत. 1 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवला होता आणि त्याच वाटीनं पावणे 2 वाटी आपण पाणी घातलेलं आहे आणि छान उकळी आली की त्यामध्ये धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि झाकण घालायचं. लगेच हा भात शिजला जातो बरं का. आता कुकरमध्ये जर हा भात केला तर थोडासा गिळगिळीत होतो, म्हणून आपण कढईत किंवा पातेल्यात केला की मोकळा फटफटीत होतो. वेगळ्या चवीचा होतो, कुकरमध्ये वेगळी चव लागते आणि असं कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये वेगळी चव लागते. आता भात आपला छान शिजलेला आहे, पण मला गॅसवरची क्लिप घेता आली नाही कारण लाईट गेलेली होती आणि तिथली लाईट बंद झाली की त्याची क्लिप छान येत नाही. त्यामुळे उजेडामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे भात शिजलेला. आता आपण ताट करूया नैवेद्याचं. तर ताटामध्ये सुरुवातीला आपण काकडी ठेवलेली आहे, नंतर प्लेटमध्ये रस्सा वाढलेला आहे, त्यामध्ये घालूयात कोफ्ते आणि वरून थोडंसं रस्सा वाढते वेळेस थोडंसं गरम करा म्हणजे चव छान येते. नंतर आपला डाळ कांदा किंवा मिरचू, नंतर तळलेला पापड आणि कॉर्न राईस आणि मऊसूत अशा चपात्या आहेत. तुम्ही फुलके देखील करू शकतात जर तुम्हाला वेळ असेल तर. रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. परत भेटू. श्री स्वामी समर्थ.